बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने EOW त्यांच्यावर एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी त्यांची आता बंद झालेली बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एक व्यावसायिक दीपक कोठारी यांची 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. हा गुन्हा बुधवार ऑगस्ट 13, 2025 रोजी जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता आणि त्यात सामील असलेली रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने तो EOW कडे वर्ग करण्यात आला आहे. तक्रारदार दीपक कोठारी यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले की 2015 मध्ये राजेश आर्य नावाच्या एका व्यक्तीने त्यांना राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी हे दोघेही त्यांच्या बेस्ट डील टीव्ही कंपनीचे संचालक होते. कोठारी यांच्या म्हणण्यानुसार या जोडप्याने त्यांच्या कंपनीसाठी इंडियन रुपी 75 कोटींचे कर्ज मागितले होते, परंतु नंतर त्यांनी जास्त कर टाळण्यासाठी कोठारी यांना ती रक्कम गुंतवणूक म्हणून देण्यास पटवून दिले. तक्रारीत असेही म्हटले आहे की शिल्पा शेट्टी यांनी एप्रिल 2016 मध्ये वैयक्तिक हमी दिली होती, परंतु त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. नंतर कोठारी यांना कळले की 2017 मध्ये कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू झाली होती. कोठारी यांचा आरोप आहे की त्यांनी वारंवार त्यांचे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी पोलिसांना सांगितले की जोडप्याने हे पैसे कंपनीसाठी न घेता वैयक्तिक वापरासाठी वापरले.